हाय फ्रेंड्स, डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे. त्यात आपण एक्सरसाइज 1.1 स्टार्ट केली. त्यातले क्वेश्चन नंबर 1 आणि 2 कम्प्लीट झाले. 3 मधले आपले 9 क्वेश्चन टील झालेले. आता आपण आतापर्यंत बघितले हे फॉर्म्युले यूज केलेले. देन आपण यू बाय व्ही चे फॉर्म्युले आणि प्लस मायनसचे डेरिव्हेटिव्ह आपण स्टार्ट करायचा म्हणजे एक्झाम्पल बघतोय. त्यातले आपले 9 क्वेश्चन झालेले आहेत. 10th एक्झाम्पल मी इथे लिहिलेलं आहे. सी 10th एक्झाम्पल y इज इक्वल टू 2 e raised to 2x minus e raised to minus 2x then अपॉन e raised to 2x प्लस e raised to minus 2x. क्वेश्चन बघितलं तर थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं. जर आपण u बाय v च्या फॉर्म किंवा फॉर्म्युला स्टार्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केला तर खूप लेंदी पडेल आणि थोडं कॉम्प्लिकेटेड पण होईल. तर आपण एक्झाम्पल हा थोडासा सिम्प्लिफाय करू. या एक्झाम्पलला थोडंफार सिम्प्लिफाय करता येईल आणि मग नंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यूज करणं सोपं होईल. दॅट इज द यू बाय व्ही फॉर्म्युला यूज करणं सोपं होईल. आता हे मला कसं कळलं की मी प्रॅक्टिस केलेली किंवा माझ्याकडनं 2-3 एक्झाम्पल आता घालून गेलेले, त्यामुळे मला कळलं की हा मॉडिफिकेशन घ्या, सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर मला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं इझी वेनं. तसंच तुम्हाला पण प्रॅक्टिस केल्यानंतर कळेल की मी हे मेथड वापरू शकतो किंवा हे सिम्प्लिफाय करू शकतो आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. तसंच आता सिम्प्लिफाय कसं करता येईल सी. आता जर बघितलं तर हा माझा ई रेस टू मायनस 2 आहे, हा ई रेस टू मायनस 2x आहे. जर मी हा ई रेस टू मायनस 2x अपॉन लिहिला तर माझं हे डिनॉमिनेटर जाऊन 1 अपॉन जो 2x असेल तो माझा कट होईल. मग राहतो फक्त माझा ई रेस टू 2x मायनस 1 राहतो. इथे पण ई रेस टू 2x प्लस 1 राहील आणि मग मी यू बाय व्ही यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. कसं आता मी जे एक्सप्लेन केलं ते मी बोर्ड टाकतो. सी डिफरन्स सी आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत नाही, आपण थोडंसं सिम्प्लिफाय करतो, दॅन डिफरन्शिएट घेऊ. y इज इक्वल टू ई रेस टू 2x. आता जे बोललो ते आता मी अप्लाय करतो. दॅट इज ई रेस टू 2x अपॉन मायनस 1 अपॉन हे ई रेस टू मायनस 2x आहे तर ई रेस टू 2x लिहितो मी. ओके, डिनॉमिनेटर घेतला तो प्लस बनेल. ओके, अपॉन ई रेस टू 2x प्लस 1 अपॉन ई रेस टू 2x. आता इथे डिनॉमिनेटरच्या बॉटम साईडला काहीच नाही, न्यूमरेटर बॉटम साईडला काहीच नाही तर 1 लिहितो. इथे पण काहीच नाही म्हणजे 1 लिहितो आणि क्रॉस मल्टिप्लाय करतो. त्यामुळे क्वेश्चन कसं बनेल, y इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर ई रेस टू 2x इंटू ई रेस टू 2x मायनस 1 बनेल अपॉन अपॉन हा ई रेस टू 2x तुमचं असेल तसं अपॉन बॉटम साईडला हा क्रॉस मल्टिप्लाय करा. ई रेस टू 2x मल्टिप्लाइड बाय ई रेस टू 2x प्लस 1 अपॉन ई रेस टू 2x. आता बघा, जर आपण हे दोन साईडला सी फॉर एक्झाम्पल ए अपॉन बी असेल आणि अपॉन सी अपॉन डी असेल तर जर क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपला हा जो आपण जर सिम्प्लिफाय करायला गेलो तर ए अपॉन बी मल्टिप्लाइड जो बॉटमचा असतो तो वर येईल, डी अपॉन सी बनेल. डी अपॉन सी बनेल. सेम या टाईप तर त्या टाईपला होईल आणि हा तुमचा ई रेस टू 2x आणि ई रेस टू 2x कट होईल. फक्त मग काय राहतो माझा फंक्शन काय होतं, y इज इक्वल टू ई रेस टू 2 इंटू 2 काय बनेल माझा 4x 2 इंटू 2 4 हा ई रेस टू 2x 2 प्लस 2 4. ओके, सी ई रेस टू 2x आणि ई रेस टू 2x दोन्ही बेस माझा कॉमन आहे. तर तुम्हाला माहिती बेस जर कॉमन असेल तर वरच्याची काय होती ऍडिशन होती. म्हणजे ई रेस टू 2x प्लस ई रेस टू 2x इज इक्वल टू ई रेस टू 4x. सिम्प्लिफाय करून सांगितलं, मल्टिप्लाय करायचं नाही. 4x स्क्वेअर नाहीये, हे वरच्या जो आहे तुमचा अपॉन रेस टू जो आहे तो त्याच्या पॉवरचे आपण ऍडिशन करतो. लक्षात घ्या, ई रेस टू 4x बनेल. दरफोर ई रेस टू 4x मायनस 1 अपॉन ई अपॉन पण काय तर ई रेस टू 4x प्लस 1. हा झाला माझा सिम्प्लिफाईड क्वेश्चन. ओके, आता याच मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. हा माझा सिम्प्लिफाईड क्वेश्चन झाला. आता त्याची मला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. याचं मला डेरिव्हेटिव्ह घ्यायची. यापुढे आता मग यापुढे घेऊ शकतो. आता यापुढे आपला डिफरन्शिएट घ्यायचं. दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बनेल माझा हा माझा यू फंक्शन आहे आणि हा माझा व्ही फंक्शन आहे. यू बाय व्ही रूलला आपल्याला आन्सर फाइंड करायचं आहे. तर माझा यू हा व्ही हा आहे म्हणजेच काय, दॅट इज द डी वाय बाय डी एक्स. वायचं फंक्शन डी वाय बाय वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे ई रेस टू 4x प्लस 1 तसं तसं इंटू डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन हा माझे यू दॅट इज ई रेस टू 4x
-1, दोघांमध्ये मायनस, दॅट इज then second function, first function as it is, that is e raised to 4x minus 1 into dy by dx, derivative of second function, that is the e raised to 4x plus 1 upon विसरू नका, upon v square, v म्हणजे that is the e raised to 4x plus 1 चा square. Okay, dy by dx is equal to, ही टर्म तशीच e raised to 4x plus 1 into derivative of e raised to 4x. आता इथे सिम्प्लिफाय करू शकतो. e raised to 4x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह मला माहिती आहे, e raised to कोणत्याही कोणती पॉवर असू द्या, दॅट इज e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय, तो e raised to x च आहे. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x म्हणजे e raised to 4x माझा होतो, इंटू हा x आहे का नाही, त्याला कोइफिशियंट अटॅच आहे, देअरफॉर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 बनेल, राहिलं फक्त 4. देअरफॉर काय बनेल माझा डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to 4x मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, देअरफॉर काय आलं 4 into e raised to 4x. लक्षात घ्या. ओके, मी इथे लिहितो, डायरेक्ट लिहितो, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to 4x into हे 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस ही टर्म तशी दॅट इज e raised to 4x minus 1 into derivative of e raised to 4x. आता जो घेतला तर सेम, दॅट इज e raised to 4x into derivative of 4x, that is the 4, आणि derivative of 1 is 0, constant आहे. आता अपॉन विसरू नका, अपॉन e raised to 4x plus 1 the whole square. आपला आता डिफरन्शिएट कंप्लीट झालेलं आहे. आपल्याला आता कॉमन काय घेता येईल बघा. सी 4 into e raised to 4x, 4 into e raised to 4x कॉमन घेता येईल, कॉमन घेतली, दॅट इज द 4 e raised to 4x कॉमन घेतली. आता ब्रॅकेट मध्ये काय राहील माझा, हा e raised to 4x plus 1, ओके, मायनस e raised to 4x मायनस मायनस काय बनेल तुमचं प्लस 1. ओके, अपॉन e raised to 4x plus 1 the e raised to 4x plus 1 the whole square. ठीक है. आता dy by dx आता काय कट होईल का, कट होते, हा मायनस e raised to 4x प्लस आणि मायनस कट होईल, therefore dy by dx is equal to 4 into e raised to 4x, थोड़ा सिंप्लिफाई लेतो, 4 into e raised to 4x, इधर आलो 1 plus 1 काय बनेल into 2 अपॉन e raised to 4x plus 1 the whole square, 4 to the 8 is equal to dy by dx is equal to 4 to the 8 e raised to 4x upon e raised to 4x plus 1 the whole square. आला माझा फायनल आन्सर. सिंपल आहे. आन्सर कॉपी करून घ्या, दॅट इज द क्वेश्चन नंबर 10. चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 11, y is equal to e raised to root x minus 1 plus 1 upon e raised to root x minus 1. सी आता आपण ज्यावेळेस एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलं होतं त्यावेळेस आपल्याला या फॉर्म मध्ये मिळालं होतं. ओके, जे आपल्याला आता हा सिम्प्लिफाईड फॉर्म डायरेक्ट भेटलेला आहे. आता आपल्याला डायरेक्टच u बाय v, हा माझा फंक्शन u, हा माझा फंक्शन v, यात काय आपल्याला उलट पुलट करायची गरज नाही, सिम्प्लिफाय करायची पण गरज नाही. डायरेक्ट माझा u बाय v या फॉर्म्युल्याने आपल्याला एक्झाम्पल आपला सॉल्व्ह होतो. ओके, डायरेक्ट मी डिफरन्शिएट घेतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Therefore y चा फंक्शन, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to, फॉर्म्युला काय आहे, सेकंड फंक्शन ॲज इट इज, दॅट इज द v फॉर, दॅट इज द e raised to root x minus 1 as it is
into derivative of d by dx of first function, that is the e root x plus 1 minus दोघांमध्ये second first function as it is, that is e root x plus 1 into derivative of d by dx of second function, that is the e root x minus 1. Derivative dy by dx is equal to ही टर्म तशीच कॉपी करायची e रेस टू x मायनस 1. आता बघा e रेस टू रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय, e रेस टू x आहे, e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x आहे, म्हणजे e रेस टू रूट x चा डेरिव्हेटिव्ह पण e रेस टू रूट x आहे. नंतर रूट x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायला लागेल. रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज 1/2 रूट x. ओके, डायरेक्टली तो आपण दॅट इज e रेस टू रूट x into derivative of root x, that is 1/2 root x minus ही टर्म तशी that is e raised to root x plus 1 derivative of e raised to root x, that is the e raised to root x into derivative of root x 1/2 root x. क्लियर आहे. आपले अपॉन विसरते, कंप्लीट आहे अपॉन विसरले. पहिल्या याच्यामध्ये पण अपॉन विसरलं फॉर्म्युलामध्ये. अपॉन व्ही स्क्वेअर आहे. व्ही म्हणजे माझा सेकंड फंक्शन, दॅट इज द सेकंड फंक्शन म्हणजे हे, दॅट इज द ई रेस टू रूट एक्स मायनस 1 चा होल स्क्वेअर. therefore dy by dx इज इक्वल टू, आता जे सॉल्व केलं तेच, दॅट इज ई रेस टू रूट एक्स मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to root x into 1/2 root x minus e raised to root x plus 1 into derivative of root x e raised to root x 1 चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे 0 होते. 1/2 root x अपॉन e raised to root x minus 1 the whole square. आपलं डेरिव्हेटिव्ह झालेलं कंप्लीट. आता कॉमन काय करता येईल ते बघा. e raised to root x 1/2 into bracket root x 1/1 root e raised to root x into 1/2 root x हे कॉमन घेता येईल आपल्याला. ओके, therefore dy by dx is equal to e raised to root x into 1/2 root x ब्रॅकेट मध्ये काय राहिलंय, हे रूट e raised to root x मायनस 1 मायनस दॅन हे वाला राहिलं, हा ही टर्म राहिली, दॅट इज ई रेस टू रूट एक्स मायनस प्लस मायनस 1 अपॉन कंप्लीट अपॉन आहे ई रेस टू रूट एक्स मायनस 1 द होल स्क्वेअर. सेम प्लस मायनस कट झाला, मायनस 1 काय बनलं तुमचं -2. सिम्प्लिफाय केल्यानंतर dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू रूट एक्स इंटू 1/2 रूट एक्स. ओके, -1 -2 अपॉन e रेस टू रूट एक्स मायनस 1 द होल स्क्वेअर. -2 कट झाला, राहिला फक्त, दॅट इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू रूट एक्स, वर काहीच नाही राहिली पण मायनस नाही, therefore मायनस अपॉन इथे बॉटमला एक रूट एक्स राहिला, therefore रूट एक्स इंटू ही टर्म तशीच राहिली, दॅट इज e रेस टू रूट एक्स मायनस 1 रेस टू होल स्क्वेअर. हे झालं माझं फायनल आन्सर. ओके, 2 कट झाल्यानंतर मायनस साईन तशीच राहिली, त्यामुळे मायनस साईन तीच ठेवली, तर मायनस साईन लक्षात घ्या. ओके, आणि हा रूट एक्स आहे तर हा वर आहे, तर इथं बॉटम लाईन मल्टिप्लिकेशनमध्ये डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर घेतला. हे माझं आन्सर, क्वेश्चन नंबर 11चा आन्सर लिहून घ्या.
ठीक आहे, क्वेश्चन नंबर 12 स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 12 लिहितो. क्वेश्चन नंबर 12, y इज इक्वल टू लॉग ऑफ y is equal to log of tan cube x sin 4x x square plus 7 raised to 7 into bracket complete. ओके, आता या क्वेश्चन मध्ये बघा, आधीचे जे क्वेश्चन होते या एक क्वेश्चन पासून लॉगचे क्वेश्चन चालू होतात. लॉगचे क्वेश्चन मध्ये आपल्याला ज्यावेळेस लॉगचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस लॉगच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सी, आता लॉगच्या कोणत्या प्रॉपर्टी, आता ह्या फंक्शन्स माझा प्लस मध्ये नाहीये त्यामुळे मी डायरेक्ट लॉग घेऊ शकत नाही. ओके, हे दो आतमधले जे टर्म्स आहे ह्या मल्टिप्लिकेशन मध्ये, त्यामुळे मला लॉगच्या मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज मला यूज करायला लागेल. फॉर एक्झाम्पल 2 प्रॉपर्टी होत्या लॉगच्या, 3 प्रॉपर्टी आपल्याला या एक्झाम्पल मध्ये यूज करायच्या. फॉर एक्झाम्पल पहिली प्रॉपर्टी दॅट इज द, जर समजा लॉग ऑफ m रेस टू n असेल, लॉग ऑफ m रेस टू n असेल, तर ही जी रेस टू पॉवर असते ही काय असते, लॉगच्या पुढे येते. therefore म्हणजे आन्सर काय बनेल, n इंटू लॉग ऑफ m आपल्याला असं लिहिता येईल. सेकंड, जर 2 फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल m इंटू n, जसे की हे फंक्शन्स, तर त्याला काय लिहिता येईल, दॅट इज द लॉग m प्लस लॉग n या टाइप मध्ये लिहिता येईल. जर आणखी थर्ड फंक्शन दॅट इज द लॉग ऑफ m बाय n, म्हणजे दोन फंक्शन जर डिव्हिजन मध्ये असेल तर त्याला कसं लिहिता येईल, म्हणजे दॅट इज द सिम्प्लिफाय करता येईल लॉग m मायनस लॉग n, सबट्रॅक्शन. लक्षात घ्या, या 3 प्रॉपर्टी यूज करून आपल्याला आता पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. लक्षात घ्या या 3 प्रॉपर्टी 1, 2 आणि 3. या 3 प्रॉपर्टी आता आपल्याला नेक्स्ट फॉर्म्युलेमध्ये ऍड करतो. 19 इथे माझा आता 20 that is equal to log of m raised to n is equal to n into log m, then 21 is equal to log m into n is equal to log m plus log n, and 22 log m by n is equal to log m minus log n. ओके, या प्रॉपर्टी तिन्ही पण आता मी इथे लिहिलेल्या आहे, मग त्या प्रॉपर्टी आपल्याला यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. सी, आता लॉग डायरेक्ट मला लॉग घेता येणार नाही, कारण की या तिन्ही टर्म्स आतमधल्या मल्टिप्लिकेशन मध्ये, तर आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करू. मल्टिप्लिकेशन मध्ये असलेला कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल, ही लॉगची प्रॉपर्टी यूज करायला लागेल, दॅट इज m प्लस, म्हणजे जर 2 टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर स्प्लिट करून आपल्याला त्याला ऍडिशन करता येईल. ओके, मग माझा एक्झाम्पल कसं बनेल, आपण डेरिव्हेटिव्ह घेत नाही, आपण आन्सर, आपण क्वेश्चन आणखी थोडे सिम्प्लिफाय करतो. therefore y इज इक्वल टू लिहितो, y इज इक्वल टू, ओके, हे मल्टिप्लिकेशन मध्ये तर ऍड करतो आपण, दॅट इज द लॉग ऑफ tan क्यूब x प्लस लॉग ऑफ sin रेज टू 4x प्लस लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 रेज टू 7. ओके, ही व्हॅल्यू ब्रॅकेट ओपन केले. आता लक्षात घ्या, आता लॉगची ही एक प्रॉपर्टी यूज केली, दुसरी प्रॉपर्टी जर रेस टू असेल तर ते आपल्याला पुढे घेता येईल, म्हणजे ही प्रॉपर्टी यूज करता येईल. मला जे काय रेस टू आहे माझे, मी ते पुढे घेतो. ओके, therefore आणखी डेरिव्हेटिव्ह स्टार्ट केलेला नाहीये. y इज इक्वल टू 3 इंटू लॉग ऑफ tan x प्लस 4 लॉग ऑफ sin x प्लस 7, ही पुढे घेतले मी ही प्रॉपर्टी यूज करून, दॅट इज लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. आता माझा क्वेश्चन थोडा सिम्प्लिफाय झाला,
आता क्वेश्चन सिम्प्लिफाय झाल्यानंतर डायरेक्ट मला आता डेरिव्हेटिव्ह घेता येईल. आता माझे सगळे टर्म्स ॲडिशनमध्ये टर्म्स असल्यामुळे मला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येईल. म्हणजे मी इंडिव्हिज्युअल याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. काही कंपोजिट फंक्शन आहे, फॉर एक्झाम्पल ह्या कंपोजिट फंक्शन म्हणजे 1/log x ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, त्यानंतर आतमधला जो फंक्शन त्याचं पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नंतर. ओके, आपण सेम log ऑफ साइन एक्स आहे 1/sin x येईल आणि कंपोजिट फंक्शन आहे साइन एक्सचा पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. त्याच टाईपनं आपल्याला एक्झाम्पल असे म्हणजे सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करायचे. आता आपल्याला हे टाईप हा जो क्वेश्चन होता थोडासा सिम्प्लिफाय भेटला आणि सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इझी झाला. ओके, आता डिफरन्शिएट घ्यायचा आणि डिफरन्शिएट आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याचा आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू 3 हा कोइफिशियंट आहे, हा म्हणजे तसं तयार राहतो, दॅट इज इनटू log ऑफ tan x म्हणजे log ऑफ tan x म्हणजे काय 1/tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx म्हणजे tan x चा डेरिव्हेटिव्ह प्लस 4 कोइफिशियंट आहे log ऑफ sin x 1/sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x लिहितो मी, नंतर आता सेकंड स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह घेतो. फर्स्ट एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पलला मी डायरेक्ट इथे डेरिव्हेटिव्ह घेणार. 7 कोइफिशियंट आहे लॉगचा 1/log ऑफ x² प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 7. ओके, dy/dx इज इक्वल टू 3 इंटू 1/tan x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x, काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec² x प्लस 4/sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x प्लस 7/log ऑफ x² प्लस 7 ही टर्म तशीच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 7. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x आहे आणि 7 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो 0 येईल. ठीक आहे, आता आपण मोर सिम्प्लिफाय केलं, आणखी आपण याला थोडंसं सिम्प्लिफाय करू. आता बघा सिम्प्लिफाय कसं करता येईल, आता काय काय सिम्प्लिफाय करता येईल. फॉर एक्झाम्पल आता एक्सप्लेन करतो मग मी डायरेक्ट करतो. कॉस अपॉन साइन आहे. ओके, कॉस अपॉन साइन म्हणजेच काय तुमचा, फॉर एक्झाम्पल सी हा कॉस आहे, कॉस एक्स अपॉन साइन एक्स असं आहे. तर समजा हा कॉस आहे, मी ते बॉटमला घेतला तर हा काय बनला माझा 1/sin x साइन अपॉन कॉस बनला, कॉस एक्स बनला. साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय बनला तुमचा इज इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय होतं तुमचा tan x होता. याला इथे चेंज करता येईल आपल्याला. 7 इंटू 2 14 बनेल. इथे बघा, इथे थोडं मॉडिफिकेशन, इथे सिम्प्लिफिकेशन थोडं बघा. सी 1 sec² इंटू tan x आहे. तर तुम्हाला माहिती आहे कॉस एक्स इज इक्वल टू 1/sec x आहे, बरोबर आहे. सेक वर आहे म्हणजेच तुमचा जर सेक खाली घेतला तर काय बनेल तुमचा 1/cos² x. ठीक आहे, हा बॉटमलाच तुमचा tan x आहे. tan x ला तुम्ही काय लिहू शकता, दॅट इज द sin x अपॉन cos x लिहू शकता. ओके, हा cos² आहे, हा cos आहे म्हणजे हा एक कट झाला तुमचा, इथे राहतो का फक्त, दॅट इज द cos x इंटू sin x. ठीक आहे, समजलं सिम्प्लिफिकेशन. ते सिम्प्लिफिकेशन आपण इथे करू. therefore dy/dx is equal to 3 into 3 upon इथे लिहितो cos² x into 1/, tan ला काय लिहितो cos x अपॉन sin x अपॉन cos x प्लस 4 इंटू sin x cos x ला म्हणजे आपण त्याला काय लिहितो sin x अपॉन cos x लिहितो. 4 7 to the 14 अपॉन log ऑफ x² प्लस 7. हा cos कट झाला, therefore dy/dx इज इक्वल टू 3 अपॉन हा काय बनला तुमचा cos x इंटू sin x प्लस 1 sin x अपॉन cos x इज इक्वल टू tan x प्लस 14 अपॉन log ऑफ x² प्लस 7. ओके, 1/tan x काय बनतो तुमचा cot x,
therefore dy by dx is equal to 3 upon cos x into sin x plus 4 into cot x plus 14 upon log x square plus 7 हे झालं माझं फायनल आन्सर. इथपर्यंत लिहिले तरी चालेल. ओके, यात आणखी अल्ट्रा सिम्प्लिफाय करायचा म्हणजे ज्याला आणखी जमेल, ज्यावेळेस जास्त प्रॅक्टिस होईल तर आणखी जास्त दिमाग लावावा लागेल. तर कसा समजा हे तुम्हाला आता ज्यावेळेस प्रॅक्टिस करता भरपूर इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन हे ज्यावेळेस सॉल्व्ह करतात त्यावेळेस तुम्हाला ती आयडिया बरोबर येऊन जाईल. कसं येणार फॉर सी बघा, हा कॉस एक्स साइन एक्स आहे. ओके, कॉस एक्स साइन एक्स आपल्या इथं फॉर्म्युला काय आहे, साइन एक्स कॉस टू साइन. हा आपला फॉर्म्युला काय आहे, साइन 2x इज इक्वल टू 2 साइन एक्स कॉस एक्स आहे. बरोबर आहे, साइन एक्स कॉस एक्स आहे. पण इथे काय आहे, कॉस एक्स साइन एक्स म्हणजे साइन एक्स कॉस एक्स आहे. पण इथे 2 आहे का, 2 नाही आहे. तर त्यात आपण 2 ऍड करू शकतोय. ठीक आहे, म्हणजे 2 आपण त्याला मल्टिप्लाय करू शकतोय. पण 2 आपण इथे मल्टिप्लाय केला म्हणजे तो कट पण झाला पाहिजे. म्हणजे मला इथे समजा मी 2 ऍड केला, मल्टिप्लाय केला, तर मला तो कट पण झाला पाहिजे. म्हणजे वर न्यूमरेटरला पण मला त्याला सिम्प्लिफाय करून म्हणजे 2 एक मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, तर म्हणजे हा माझा काय बनेल, दरफोर फायनल जर समजा dy बाय dx मोर सिम्प्लिफाईड इथपर्यंत लिहिलं तरी काय म्हणजे तो प्रॉब्लेम नाही. पण मोर सिम्प्लिफाय करायचं असलं तर दॅट इज 3 2 चा काय बनेल माझा 6 आणि 2 cos x sin x म्हणजे 2 sin x cos x काय बनेल माझा, दॅट इज sin 2x प्लस 4 cot x प्लस 14 अपॉन 14x. इथे बघा हा 7 टू द 14 आणि x राहिले x आणि इथे x 14x अपॉन log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 हे झालं माझं फायनल आन्सर. लिहून घ्या 12 एक्झाम्पल, 12th एक्झाम्पल आन्सर लिहून घ्या. ओके, 12th एक्झाम्पल लिहून घ्या. आपण 13 14 प्रॉपर्टी आता हे मी त्याच ठेवतो आणि 13 पासून आपण नेक्स्ट कंटिन्यू. ओके, थँक्यू.